या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत, सगळे माझी आजी नगरसेवक, माझी आजी महापौर, माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री ह्या नात्याने तर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा। आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी मागत आहोत। आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्त जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही। निधी वाटपाचं काम चालू आहे, अजून वाटून संपलेला नाही, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे। मुळात आमच्यावर नाही काय झालं, तुमची लिस्ट जे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे प्रमाण आता बोला, तुमची ना आमची चालेल नाही साहेब, महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत, आता मला तो विषय आणून पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे, ऑन रेकॉर्ड आहे। तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात, आपण ते होऊ नका देऊ अशी माझी महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, माझी स्टँडिंग सगळे आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती केली की जी काही निधीची वाटप डीपीडीसीच्या माध्यमातून होते ती सरसमान सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीही अनियमितता नसायला पाहिजे, पारदर्शक प्रमाणे ती झाली पाहिजे। कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती की महापालिकेमध्ये एनकॅपच्या निधीमध्ये तफावत होती आणि जाणून बुजून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना डावळलेलं दिसून येत आहे। ते डीपीडीसी मध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज विनंती केली पालकमंत्र्यांना। आणि हा आमच्यावर होत नाही अन्याय, हा सोलापूरच्या लोकांवर होतो। कारण का आपण सगळेजण आपल्या वॉर्डात, आपल्या मतदारसंघात निधी मागत असतो आणि तसं जर झालं तर सोलापूरच्या लोकांवर, आमच्यावर विरोधी पक्षावर नाही पण सोलापूरच्या लोकांवर खूप मोठा अन्याय हा सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसेल आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट संवेदनशीलपणाने घ्यावी आणि सगळ्यांना सरसकट निधी समान वाटप महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये व्हावे। महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाचा उल्लेख करताना नाही, ते त्यांना माहिती आहे की त्यावेळेस जे होते ते आता कुठे आहेत आणि तसं त्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण आम्ही कधीच नाही केलं आणि जे त्यावेळेस होते आता ते त्यांच्या सोबत आहेत। त्यांनी जर ती त्यावेळेस चूक केली